नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे याच्या टॉपिक सर्वदा या माझ्या YouTube चॅनलवर. तर आता आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहे HR इंटरव्ह्यू घेताना कॅन्डिडेट मध्ये काय बघतो, म्हणजे त्याला कॅन्डिडेट कडून काय अपेक्षा असतात, आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर त्यात पहिलं आहे कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किल म्हणजे तुम्ही एखादा इंटरव्ह्यू द्यायला जाता तेव्हा तुमचं कम्युनिकेशन स्किल काय असतं, म्हणजे तुम्ही कसे बोलता किंवा कसे हावभाव करता, किंवा तुमचा बसण्याचा पोश्चर काय आहे, किंवा तुमचा ड्रेस कोड जो काय घातलाय, तुम्ही युनिफॉर्म जो काय घातलाय, ह्या सगळ्या गोष्टी जो इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती असतो तो बघत असतो. त्यामुळे तुम्ही जे काय कम्युनिकेट त्या व्यक्तीशी करता ते कशा पद्धतीनं करता, तुम्ही ज्या पोस्ट साठी गेलाय त्या पोस्ट साठी तुमचं जो कम्युनिकेशन जे काय आता बोलण्याचा हावभाव आहे त्या सगळ्या गोष्टी त्या पोस्टला मॅच होतात का, त्या सगळ्या गोष्टी इंटरव्ह्यू मध्ये कॅन्डिडेट कडून इंटरव्ह्यू घेणारी व्यक्ती बघत असते. त्याला म्हणतात कम्युनिकेशन स्किल. आता आपण दुसरं बघणार आहे कॉन्फिडन्स. तुम्ही एखादा इंटरव्ह्यू द्यायला जाता तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स काय असतो, म्हणजे कसं असतं बघा, तुम्ही एखादा इंटरव्ह्यू द्यायला गेला तिथे तुम्ही कॉन्फिडेंटली द्यायला पाहिजे. समोरच्या व्यक्तीला असं नाही वाटायला पाहिजे की ह्याचा कॉन्फिडन्स लो आहे. म्हणजे समजा आता एखादा व्यक्ती आहे इंटरव्ह्यू घेणारा, त्याने एखादा तुम्हाला प्रश्न विचारला की याचं उत्तर तुम्हाला येते का, आणि तिथे तुम्ही डगमगला, तुम्ही उत्तर मला म्हणजे तुम्हाला येत नाही, तर तुम्ही तिथे तुमचा कॉन्फिडन्स लो होतो. तर तसं न होता तुम्ही तिथे कॉन्फिडेंटली उत्तर द्यायला पाहिजे की सर हे मी करू शकतो, मॅडम मी हे करू शकतो, किंवा तुम्ही जे काय मला वर्क सांगाल ते मी कॉन्फिडेंटली तुम्हाला करून दाखवीन. ह्या ज्या काही तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये बोलता समोरच्या व्यक्तीला की मी ह्या सगळ्या गोष्टी करून दाखवेन, इथंच तुमचा कॉन्फिडन्स त्यांना दिसतो. अदरवाईज तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचं उत्तर येत नसेल किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल आणि तिथं तुमचं कॉन्फिडन्सची लेवल जर राहिली म्हणजे लो झाला, तर जो काही HR, जो काही तुमचा इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती असेल किंवा जे व्यक्ती HR असतील, ते तुमचा कॉन्फिडन्स जर लो बघितलेला असेल म्हणजे त्यांना दिसला, तर ते लगेच रिजेक्ट करतात. त्यामुळे तुमचं कॉन्फिडन्स लेवल नेहमी हाय पाहिजे. तुमचं बोलताना कॉन्फिडेंटलीच बोललं पाहिजे. त्यानंतर तिसरं बघणार आहे आपण ऍटिट्यूड. आपण एखादा इंटरव्ह्यू द्यायला जाताना आपला ऍटिट्यूड किंवा आपला ऑरा जो काय असतो तो कसा आहे हा समोरचा व्यक्ती बघत असतो. म्हणजे समजा तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येतं आणि ते तुम्ही किती पॉझिटिव्हली देता हे तिथं जो कोण इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती असतो तो बघतो. त्याचं उत्तर जर तुम्ही ॲरोगन्स न दिलं किंवा तिथं तुम्ही काय बरं म्हणतात त्याला, ॲरोगन्स म्हणजे कसं असं आपण देतो ना उत्तर, हा मला येतंय रे हे वगैरे असं न होता आपण तिथं किती पॉझिटिव्ह पद्धतीने उत्तर त्यांना देऊ हे तिथं ते जे इंटरव्ह्यू देणारे व्यक्ती असते ते बघत असतात. तुमचा पॉझिटिव्ह व्यक्तित्व हा खूप महत्वाचा असतो जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जाता. आणि हेच HR मेन बघत असतो की तुमचं ऍटिट्यूड त्या पोस्ट साठी किती पॉझिटिव्ह आहे, किती निगेटिव्ह आहे, किंवा तुम्ही त्या पोस्ट साठी किती पॉझिटिव्हली काम करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ऍटिट्यूड मध्ये HR बघत असतो. आपण तिसरं बघितलं ऍटिट्यूड. आता आपण चौथं बघणार आहे नॉलेज. ह्याच्या दोन गोष्टी बेसिक. बेसिक तुम्ही जेव्हा एखाद्या कंपनीत जॉब इंटरव्ह्यू साठी जाता तेव्हा तुम्हाला त्या कंपनीबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन असलीच पाहिजे. जर तुम्हाला त्या कंपनीची बेसिक इन्फॉर्मेशन नसेल तर HR ला त्यात काही इंटरेस्ट नसतो. त्याचं म्हणणं असतं तुम्ही येताना ऍटलीस्ट कंपनीचा थोडा तरी अभ्यास करून यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या पोस्ट साठी इंटरव्ह्यू देता त्या पोस्ट बद्दल तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. म्हणजे कसं, जर तुम्ही HR मॅनेजरच्या पोस्ट साठी जात असाल तर HR मॅनेजर डेली वर्क काय करतो किंवा तो कशा पद्धतीनं वर्क हँडल करतो किंवा तो मॅनेज कसं करतो ह्याची बेसिक माहिती तुम्हाला असली पाहिजे. जेव्हा एखादा तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जाता तुम्हाला जॉब बद्दल म्हणजे तुमच्या डेजिग्नेशन बद्दल माहिती पाहिजे. आणि दुसरं म्हणजे कंपनीत ज्या कुठल्या तुम्ही पोस्ट साठी जाल तिथं त्या पोस्ट साठी तुम्ही कशा पद्धतीनं नॉलेज तुमचं जे काय असेल ते कंपनीला द्याल हे कंपनी बघते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कंपनीबद्दल बेसिक माहिती तुम्ही कुठे गुगलवर सर्च करून सुद्धा जरी तुम्ही कंपनीबद्दल माहिती दिली तरी HR ला इनफ
असतं. पण तुम्हाला ह्या 2 गोष्टीबद्दल माहिती असणं खूप महत्वाचं असतं आणि हेच HR बघतो. त्या जर तुम्हाला गोष्टी माहीत नसतील तर HR रिजेक्ट करतो. त्यानंतर आपण पाचवं बघणार आहे ऑनेस्टी. ऑनेस्टी म्हणजे काय? तुम्ही एखादा इंटरव्ह्यू द्यायला जाता तेव्हा तुम्ही कशा पद्धतीनं त्यांना तुमचं जे काही ऑनेस्टी असेल, म्हणजे तुम्हाला जे कुठलं वर्क येतंय किंवा जे कुठलं वर्क येत नाहीये, ते तुम्ही सांगितले, "बाबा मला हे वर्क येतंय सर आणि हे वर्क येत नाहीये, तर तुम्ही मला जर ट्रेनिंग प्रोव्हाईड करा किंवा काय करा." हे जर बोलला तर तुमची त्यात ऑनेस्टी दिसते. पण बाय चान्स जर तुम्ही रिझ्यूममध्ये खोटं काहीतरी डेटा कलेक्ट करून घातला असाल आणि तुम्हाला इन केस तिथे जर तुम्हाला उत्तर देता आलं नाही, तर तुमची ऑनेस्टी तिथं पकडली जाते. मग HR ला काही इंटरेस्ट नसतो तुमची ऑनेस्टी नाहीये तर तुम्ही कंपनीबद्दल किती लॉयल राहाल याची त्यांना खात्री नसती. त्यामुळे ते रिजेक्ट तुम्हाला करतील. तर नेहमी हे लक्षात ठेवायचं की आपण एखाद्या इंटरव्ह्यूला जाताना आपण आपला रिझ्यूम आधी कंपल्सरी वाचून गेलं पाहिजे आणि आपण त्यात काय लिहिलंय आपल्याला ते एक्सप्लेन करता येतं का हे आधी आपण एक्सप्लेन केलं पाहिजे. तिथे जाऊन HRच्या इंटरव्ह्यूच्या तिथे जाऊन आपण काय म्हणतात रिजेक्ट होण्यापेक्षा ह्या गोष्टी आपण आधी घरातून केल्या पाहिजेत. ऑनेस्टी म्हणजे काय? खोटं बोललात तरी ते कॉन्फिडेंटली बोला. तुम्हाला जर येत नसेल आणि तुम्ही जर तिथं घातलंय, तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. आरजे कसं असतं बघा, रेडिओवर सांगतात त्यांना एक शब्द दिला आणि तो शब्द बोलायचा आणि दुसरा तो पण त्यांना दुसरा दिला तर लगेच त्याच्याबद्दल कशी इन्फॉर्मेशन असते. तसं तिथं पाहिजे स्मार्ट. जर तुम्हाला याचं उत्तर येतंय तर ते स्मार्टली द्या. येत नसेल तर तुम्ही ते विचार करून 2 मिनिटाच्या आत जे काही असेल ते उत्तर द्या. नाहीतर तुमची ऑनेस्टी तिथे पकडली जाते. आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही जो काय असेल तो इंटरव्ह्यू द्या. आता आपण या व्हिडिओमध्ये आज बघितलं HR इंटरव्ह्यू मध्ये कॅन्डिडेट कडून नेमकी काय बघतो. तर ह्या 5 गोष्टी बघतो. कम्युनिकेशन स्किल, कॉन्फिडन्स, ॲटिट्यूड आणि नॉलेज आणि ऑनेस्टी. ह्या खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत रिझ्यूम मध्ये. तुम्ही जेव्हा एखादा इंटरव्ह्यू द्यायला जाता किंवा तुम्ही एखादा इंटरव्ह्यू देणार आहे, तर ह्या 5 गोष्टी तुमच्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे आणि HR हेच बघतो आणि ह्या 5 गोष्टी जर तुमच्याकडे नसेल तर तुमचा इंटरव्ह्यू रिजेक्ट होतो. आता ह्या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला कम्युनिकेशन स्किल, कॉन्फिडन्स आणि ॲटिट्यूड आणि नॉलेज आणि ऑनेस्टी ह्याच्याबद्दल ह्या 5 गोष्टी तुमच्या रिझ्यूम मध्ये असणं खूप महत्त्वाचं असतं. पण त्याबद्दल तुम्ही डेली लाईफमध्ये पण ह्याचा जो काय अभ्यास आहे तो केला पाहिजे. इंटरव्ह्यूच्या आधीच केला पाहिजे असं नाही. इंटरव्ह्यूला जायच्या आधीपासून तुमचा जी काही प्रिपरेशन असेल ती केली पाहिजे. आपण या व्हिडिओमध्ये आज 5 गोष्टी बघितल्या. कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. धन्यवाद.